नमस्कार. आपण आज साबुदाणा बटाट्याची खिचडी जरा वेगळ्या स्टाईलने करूया. आणि बटाटा यामध्ये काही मी शिजवून वगैरे घेतलेला नाही, कच्चा बटाटा घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आवडते का पहा, आपण करूया. आता आपण साबुदाणा खिचडीसाठी लागणारं साहित्य पाहूयात. त्यासाठी 1 वाटी ह्या वाटीनं साबुदाणे मी भिजवून घेतलेला आहे. 2 तास आधी भिजवायचा आहे त्याला. 1 बटाटा, 1 वाटी कूट, 4-5 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, एवढं साहित्य पुरेसं आहे. चला तर आपण आपल्या खिचडी बनवायला सुरुवात करूया. ह्या चमच्याने मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता हे तेल गरम झालेलं आहे, मी आधीच ओतून ठेवलं होतं. थोडा लो ठेवायचा गॅस. एका मोठा बटाट्याचे काप आहेत जे. हा बटाटा कोणत्या असं शिजवून वगैरे घेतलेला नाही, कच्चा बटाटा आहे. तो बटाटा आपण तेलात छान फ्राय करायचा. बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही. म्हणजे खूप जणांना शिजवून घेऊन मग त्या खिचडीमध्ये बटाटा घालायला आवडतो, पण मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवत आहे. जर आपल्याकडे बटाटा शिजवलेला नसेल किंवा विसरला असेल किंवा पटकन आपल्याला पाहिजे असेल, खिचडी खायची असेल, तर असं करू शकता. बटाटा आपला वाफवून होईपर्यंत तोपर्यंत आपण साबुदाणा छान मोकळा करून त्यामध्ये कूट घालूया. आपण वरतून खिचडी करताना जरी घातलं तरी चालेल, पण अशा प्रकारे केल्यावर छान मिक्स होतं. तुम्हाला मीठ घालायचं असेल तर मीठ पण घालून घेऊ शकता, पण खिचडी करताना मी वरतूनच घालते, असं नाही मिसळत. हे बघा, एवढे कूट अजून थोडंसं लागेल. नंतर तेलामध्ये टाकल्यावर आपल्याला समजते की पांढरी जर दिसत असली तर अजून थोडंसं कूट लागेल, किंवा कोणाकोणाला पांढरे आवडत असेल तर कमी करू शकता. कूट कमी आवडत असेल तर कमी घालू शकता, पण कूट प्रमाणात असेल तर खूप छान होते खिचडी. चला आपण आपला बटाटा वाफवून झालाय का बघूया. आलेला आहे, झालेला आहे. हा बघा तुटतोय. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, लगेच तुटतोय. आता आपण त्यामध्ये मिरची घालूया. ह्या बटाटा वाफवून घ्यायला 3 मिनिट कंप्लीट लागतात. थोडंसं लो फ्लेमवर आता मिरची भाजून घेऊया आपण त्यामध्ये थोडी. काही घाबरायचं कारण नाही, बटाटा काही करपत नाही, काही नाही, छान होतो. मिरची थोडी भाजून झाल्यावर थोडासा त्यात स्वाद आलेला आहे, तिखट, थोडासा वास पण येतोय, छान सुवास येतो मिरचीचा, तिखट. त्यात आपण साबुदाणा आणि कूट मिक्स केलेलं खिचडी त्यामध्ये टाकूया. मी ह्या शेंगदाण्याचे टरफल वगैरे काढत नाही. टरफल काढलं तर जास्त पांढरी दिसते, कोणाकोणाला आवडत नाही. म्हणजे आमच्यातच आवडत नाही जास्त पांढरी दिसलेली. अशी छान बटाटा शिजलेला आहे आणि सुट्टा पण होतो. चिकट नाही खिचडीसोबत. खिचडी पण छान मऊ आणि सुट्टी आहे. त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया. साधारण 1 चमचा आहे.
मीठ. थोडं उरलेलं कूट होतं ते पण मी मिक्स करते, अजून छान लागेल. छान आपण परतून घेऊया आणि थोडीशी वाफ आणायची एक, म्हणजे अजून छान मऊ खिचडी होते. थोडंसं झाकण ठेवायचं 1 मिनिटासाठी. ताटाला पण पाणी सुटल्यामुळे वाफ चांगली आलेली आहे. आता अजून एकदा असं भाजून घेऊ आपण परतून छान खाली. थोडंसं माझ्याकडून तेल कमी पडलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मला लागल्यासारखी वाटते घालून चिकट झाल्यासारखं, पण ते खाली लागलेलं आहे. खिचडी छान झालेली आहे. हे बघा, आपली खिचडी छान झालेली आहे. छान सुटसुटीत आणि मऊ झालेली आहे आणि बटाटा पण अगदी छान शिजलेला आहे. आता आपण सर्व करूया. मी त्याच्यामध्ये एक जिरे वगैरे, कोण आमच्या उपवासाला चालत नाही जिरे वगैरे, त्यामुळे मी काय त्यात घातलं नाही. कोथिंबीर पण नाही आवडत मला. हे बघा, छान झालेली आहे आपली खिचडी. ही आपल्या बटाट्याची खिचडी छान तयार झालेली आहे. आता आपण त्याची टेस्ट घेऊया. छान वास येतोय, मस्त वास दरवळतोय. हे बघा, खूप छान दिसते. मी थोडी टेस्ट करून बघते. हा हा, खूपच छान झाले. मिठाची टेस्ट पण अगदी व्यवस्थित झालेली आहे. तुम्ही हे करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.